संदीप देशपांडे जे आहेत ते मिठाचा खडा टाकताना पाहायला मिळत आहे। शिवसेना मनसे युतीमध्ये त्यांनी मोठं विधान केलेलं आहे की कणखरने मदत करू नये। संजय राऊतांना थेट हल्लाबोल केलेला आहे। खरं तर संदीप देशपांडे म्हणजे पद घेतलंय मनसेचं आणि काम करतोय भाजपाचं। संदीप देशपांडे यांच्या चालण्यातून वागण्यातून बोलण्यातून जर बघितलं असेल तर संदीप देशपांडे यांच्या मनात काळं आलेलं आहे, कपट आलेलं आहे। त्यांना असं वाटतंय माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब या भावाने एकत्र येऊने आणि हे जी सगळं बोलणं आहे ती भाजपकडून क्रिप्ट येते आणि ह्यांच्या तोंडून बाहेर पडते आहे। आणि सध्या भाजपला जी नको आहे, शिंदे गटाला जी उद्धव साहेब राज साहेब एकत्र येणं ही परवडणार नाही, म्हणून ह्याची जबाबदारी या मनसेच्या या कार्यकर्त्यावर दिलेली आहे। परंतु मनसेच्या वरिष्ठ सर्व नेत्यांचं आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो। त्याचं कारण असं की शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, नेते मंडळींना, मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना असं वाटतंय आणि राज्यातल्या सर्व जनतेला देखील असं वाटतंय माननीय उद्धव साहेब आणि माननीय राज साहेब हे भाऊ एकत्र यावं। परंतु संदीप देशपांडे हे जे माणूस आहे ती 100% याच्या पोटात कपट आलेला आहे, काळा आलेला आहे आणि ही याच्या वागण्यातून दिसून येते ह्याची इच्छा आहे की ही दोघं भाऊ एकत्र येऊन। परंतु ही गोष्ट लवकरच माननीय राजसाहेबांच्या लक्षात आल्यानंतर अशा लोकांना लवकरच पक्षातून काढून देखील टाकलं जाईल ह्याची नक्की आम्हाला शाश्वत आहे। आणि असे किती जरी माणसं भुकली, किती जरी माणसाने कपट चितलं तरी काही फरक पडणार नाही, ही भाऊ एकत्र येणार। आणि अजून एक आम्हाला अशी बातमी मिळालेली आहे की संदीप देशपांडे यांच्या पत्नीला भाजपनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मदत करून शासकीय दर्जा मिळवून दिलेला आहे। त्याची देखील माहिती आम्ही काढायला चालू केलेली आहे। ती माहिती लवकरच तुमच्या समोर आम्ही आणू। नितेश राणेंनी काल असं विधान केलेलं आहे की मी हिंदूंचा नेता आहे, हिंदूंचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे। ठाकरेंच्या घरासमोरच काय बाथरूम मध्ये सुद्धा आमचे बॅनर लागते, अशा पद्धतीचे विधान आहे। झोपेतून उठून मी हिंदू गब्बर आहे, मी हिंदूंचा कैवारी आहे असं म्हणून बोंबलणारी वरडणारी जी औलाद आहे, मुळात त्यांना सांगतोय अरे तुझी किंमत भंगारच्या एखाद्या वस्तू एवढी देखील नाही। तुझा स्वतःचा मान स्वाभिमान तुम्ही भाजपच्या दावणीला बांधून तुम्ही त्या भाजपचं तळव चाटण्याचं काम करताय आणि तुम्ही मातोश्रीच्या बाथरूम मध्ये बॅनर लावण्याच्या बाता करताय। अरे तुझ्यासारख्या औलादींचं बॅनर आता येथून पुढच्या काळात गटारीत देखील कुणी टाकणार नाही, लावणार नाही अशी परिस्थिती आहे। तुमचं बॅनर इथून पुढे फाडलं जातेलं, पेटवलं जातेलं, एवढे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तुमची चीड आहे। तुम्ही हिंदूंच्या गब्बर नाही, तुम्ही हिंदूंच्या टाळूचं लोणी खाणारी तुम्ही औलाद आहात।